दूरदूरवर सुगंध यायचा शरीरात. तिनं सांगितलं माझ्या वडिलांकडे मागणी करा, म्हणले माझ्याशी विवाह करायचा. राजा शंतनू त्या मत्स्य कन्येच्या त्या सत्यवतीच्या वडिलांकडे मागणी करतो की तुमची कन्या मला द्या. त्यांनी सांगितलं नाही, म्हणजे माझी कन्या तुम्हाला देऊ शकत नाही. राजा मागणी घालतो तरी नकार दिला जातोय का? हो म्हणले तुम्हाला पहिली पत्नी आहे, तिला मुलं आहेत. भीष्म नावाचा त्या ठिकाणी देवव्रत नावाचा पुत्र आहे, ज्याचं पुढं नाव भीष्माचार्य पडलं. माझ्या मुलीच्या द्वारे होणारे मुलं यांचं काय भविष्य आहे? कारण तुमचा मुलगा राजा होणार आहे, देवव्रत राजा होणार. राजा शंतनूनं सांगितलं बरोबर आहे, देवव्रताचा राजा होणारच. म्हणजे तो जर राजा होत असेल तर आमच्या मुलीच्या मुलांचं काही भविष्य नाही, म्हणून आमची मुलगी तुम्हाला देत नाही. राजा वापस आला. राजाला आवडली, परंतु शेवटी मुलावर प्रेम होतं, मुलगा योग्य होता. राजा परत आला, परंतु मनामध्ये सारखं त्या कन्येच चिंतन व्हायला लागलं. राज्य कारभारात लक्ष नाही, कशात लक्ष नाही, एकटे राहायला लागले. शेवटी मुलाच्या लक्षात आलं की वडिलांच्या काहीतरी मनामध्ये चाललंय. विचारलं कशाचं चिंतन करताय, कशाची चिंता करताय? वडिलांनी मुलाला काय सांगावं की मला मुलगी आवडली म्हणून? जो मुलगा लग्नाच्या वयात आलेला त्याला कसं सांगावं? मंत्रीगणातले काही सदस्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की अशी अशी कुणी कन्या आहे, ती आवडली. स्वतः देवव्रत आपल्या वडिलांकरता त्या मुलीच्या वडिलांशी बोलायला जातात. विचार करा, मुलाची सोयरीक तर सगळे जोडेल करतात, परंतु वडिलांची सोयरीक करणारा जगातला पहिला मुलगा म्हणजे देवव्रत. मला माझ्या वडिलांना तुमची कन्या द्या. मला नाही देणार. म्हणले का? म्हणजे तुम्ही राजा होणार, तुमच्यासाठी पाहिजे असेल तर आम्ही देऊ, कारण तुम्ही राजा होणार आहे, ती राणी होईल. तुमची मुलं होतील, तुमचीच मुलं पुढे त्या ठिकाणी राजे होतील, आमच्या मुलीच्या मुलाचं काय भविष्य आहे? नाही म्हणले माझ्या वडिलांशी विवाह करा, मी तुम्हाला शब्द देतो त्या ठिकाणी मी राजा नाही बसलो, राजा होणार. तुमच्या मुलीच्या द्वारे जे मुलं होतील त्यांनाच मी राजा करेन. म्हणजे तुम्ही जरी शब्द दिला, तुमच्या मुलाचा काय भरोसा? म्हणजे तसं वाटत असेल तर मी आता तुम्हाला वचन देतो, मी लग्नच करणार नाही, विवाहच करणार, आजीवन ब्रह्मचारी राहील. आणि या हस्तिनापुराचं राजाचं, या हस्तिनापुराच्या गादीवर, राजगादीवर जो राजा असेल त्याचं मी रक्षण करेन जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत. तेव्हा कुठं त्या वडिलांनी ती कन्या राजा शंतनूला दिली आणि त्या कन्येपासून त्या ठिकाणी पुढे वंश चालला. भीष्माचार्याने आपला वंश नाही वाढवला, आजीवन ब्रह्मचारी राहील. हस्तिनापुरासाठी, राज्यासाठी फार मोठा त्याग आहे. कधी कधी माणसाला काही नाही भेटलं की त्याग करून सोडून जातात, सोडून गेले नाही. शब्द काय होता? या राजगादीवर जो कोणी असेल त्या राजाची मी सेवा करेन, त्याचं रक्षण करेन. ज्या पांडवांना, कौरवांना लहानसं मोठं केलं, दृष्टी भगवान श्रीकृष्णानं म्हणतात, ज्या भीष्माचार्याने आम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्यांच्या मांडीवर आम्ही खेळलो, ज्यांच्या खांद्यावर आम्ही बसलो, ज्यांच्या हाताला हात धरून आम्ही चालायला शिकलो, देवा त्या भीष्माचार्यांच्या छातीवरती बाण चालवावे लागले. देवा याच्यासारखं मोठं पाप कोणतं? ज्याचा एवढा मोठा त्याग त्या भीष्माचार्यांना मारावं लागलं, देवा याच्यासारखं मोठं पाप कोणतं? आणि देवा हे पाप भोगायचं कुठं? न जाणे कित्येक वर्ष नरकामध्ये सडावं लागेल, परंतु आमचं पाप संपणार नाही. भगवंतानं समजावण्याचा प्रयत्न केला. हे दादा असं नाही, हे युद्ध म्हणजे एक धर्मयुद्ध होतं आणि धर्मयुद्धामध्ये तुमची बाजू धर्माची होती. ज्या बाजूने धर्म असेल त्या बाजूने त्या ठिकाणी युद्ध करायला कधीही घाबरायचं. तुमच्या हातून जे युद्धामध्ये हत्या झाल्या, वध झाले, त्याच्यात पाप नाही म्हणले पुण्य उत्पन्न झालं. जर धर्माच्या बाजूने युद्ध असेल,
आपण कुणावरती आक्रमण करायचं, अत्याचार करायचा, कुणाला मारायचं ते पाप आहे. परंतु कुणी आपल्यावर अत्याचार करत असेल, अनाचार करत असेल, कुणी आपल्या अधिकारावरती हनन करत असेल, त्याला प्रत्युत्तर देणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे, योद्ध्याचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पूर्ण करत असताना कुणाची हत्या होत असेल, कुणी मारल्या जात असेल तर ते पाप नाहीये, ती पुण्याची गोष्ट आहे. गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि नाही. जर युद्ध करता करता मारल्या गेलास तर स्वर्गाची प्राप्ती आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य त्या ठिकाणी भोगशील. म्हणून धर्मयुद्धामध्ये ज्याचं जे काम आहे त्याचं ते काम त्यांनी निरपेक्ष भावनेनं पार पाडलं पाहिजे, त्याचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्यामध्ये कोणी जर आडवं येत असेल तर त्याची हत्या केली तरी त्याचं पाप लागत नाही, त्याचा दोष लागत नाही. कारण एखाद्या माणसाला जर सोडलं, दया केली तर काय होतं? एखाद्या आतंकवाद्याला सोडून दिलं एखाद्या सैनिकाने, जाऊ द्या म्हणले, माणसासारखा माणूस आहे, काय झालं, जा म्हणले, ये म्हणले भारतामध्ये. एका माणसावर दया करायला जाताल, तो माणूस बॉम्बस्फोट घडून किती लोकांची हत्या करेल काही सांगता येते? समुद्राच्या मार्गे मुंबईला किती आतंकवादी आलते? 5-6 जण. परंतु किती लोकांना मारलं त्यांनी? म्हणून एका दुष्टाला सोडणं, एका दुष्टाला माफी करणं म्हणजे कितीतरी लोकांच्या हत्येला त्या ठिकाणी आमंत्रण देणे. म्हणून जशाला तसं उत्तर देणं हे कर्तव्य असतं क्षत्रियांचं, आणि त्याचं ते कर्तव्य त्याने पार पाडलं पाहिजे. नाही तर होतं काय, जसं आपल्या देशावरती त्या ठिकाणी आक्रमण व्हायची, आक्रमण म्हणजे आतंकवादी हमले व्हायचे, आणि आतंकवादी हमला झाला, लोक मारल्या जायचे. मुंबईमध्ये कित्येक ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले, कित्येक लोक मारल्या गेले, बसमध्ये बॉम्बस्फोट झाले, कित्येक लोक मारल्या गेले. ताज हॉटेलवरती हमला झाला, कित्येक लोक मारल्या गेले. अनेक ठिकाणी घटना घडल्या. प्रत्येक घटना घडली भारताचं जे केंद्र सरकार, विदेश मंत्रालय, त्यांचा जो प्रवक्ता किंवा विदेश मंत्री प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि इशारा देण्यात यायचा, याच्या पुढे जर असं झालं तर आम्ही जबरदस्त जवाब देऊ, मुंहतोड जवाब दिया जाएगा, हे वाक्य असायचं प्रत्येक वेळेस. आणि आपले शेजारी समजून चुकले होते, ते नुसते धमकी देतात, हे काही करत नाही. 2-4 महिने गेले की पुन्हा आतंकवादी पाठवायचे, पुन्हा लोक मारायचे, पुन्हा त्यांनी तेच वाक्य म्हणायचं, याच्या पुढे असं झालं न पाहिजे, आणि झालं तर आम्ही बदला घेऊ. बदला घेऊ 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 म्हणत त्यांनी कित्येक लोकांची हत्या केली. परंतु सरकारची मानसिकता कशी पाहिजे ती मानसिकता दाखवली वर्तमान सरकार. तुम्ही 10 मारले, आम्ही तुमचे 100 मारणार, ही भूमिका त्यांनी दाखवली. आणि तेव्हा कुठं समोरच्या लोकांच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आलं की आता पहिल्यासारखं राहिलं नाही, नुसत्या धमकीवर थांबत नाही. ते रातोरात झोपेमध्ये हमला करतात आणि मारून टाकतात. आताची घटना ज्यावेळेस पहलगाव या ठिकाणी जे फिरायला गेलेली माणसं आणि त्या माणसांना विचारू मारलं. काय विचारलं? कोण आहे तुम्ही, हिंदू आहेत की मुस्लिम आहे? मुस्लिम म्हटलं सोडून द्यायचं, हिंदू म्हटलं की लगेच गोळ्या घालायच्या. कित्येक लोकांची हत्या झाली. केंद्र सरकारने त्याला जबरदस्त त्या ठिकाणी जबाब दिला. पाकिस्तान मध्ये जाऊन त्या ठिकाणी आतंकवाद्यांची जी काही ठिकाणं होती उद्ध्वस्त केली. जशाला तसं उत्तर देणं हे क्षत्रियाचं कर्तव्य. क्षत्रियामध्ये भित्रेपणा किंवा त्या ठिकाणी वेळ काढूपणा नसला पाहिजे. धर्मयुद्ध आहे, ठीक आहे, आम्ही तुमच्या घरी आलो नव्हतो, तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्यावर हमला करत असाल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये घुसून देणं हे उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडणं हे
त्या ठिकाणी सरकारचं कर्तव्य होतं आणि सरकारनं ते पार पाडलं आणि त्याच्यामध्ये दोष कसल्याच प्रकारचा नाही, पाप नाही बिलकुल. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला समजावून सांगतात, तुझे धर्मयुद्ध केलं, धर्मामध्ये कोणाची हत्या झाली असेल तर त्याच्यामध्ये पाप नाहीये, पुण्याचं काम आहे. परंतु युधिष्ठिराच्या डोक्यामध्ये काही प्रवेशच होत नव्हता. चला म्हणले आपण रणांगणावर जाऊ. भीष्माचार्यांकडे घेऊन गेले. भीष्माचार्य रणांगणामध्ये पडलेले, त्यांच्या शरीरावरती बाणांचा वर्षाव झालेला, शरीर छिन्न भिन्न चालणी झाली, शरीराची बाण लागून लागून त्याच्यातून रक्त वाहत आहे. प्रत्येक बाण शरीराच्या आरपार झालेला आहे आणि त्याच्यावर झोपलेले. झोपलेले तरी कसं म्हणावं, पडलेले म्हणावं लागेल. झोपलेले म्हणजे झोप लागते, बाण लागले म्हणून झोप लागू शकते कुणाला. विचार करा किती त्रास होत असेल. काही शिवत असताना एखादी सुईचा टोक जर टोचला पोटाला, किंवा एखादं शेतकरी पोत शिवत असताना दाभण जर लागला हाताला, किती त्रास होतो. नुसतं टोचलं. काही कापत असताना पत्तीनं ब्लेडनं काही कापल्या गेलं, किती त्रास होतो. आणि विचार करा, टाचणी नाही, बाण आरपार झाल्या शरीराची, काय त्रास होत असेल. म्हणजे मग एवढे बाण लागले त्यांना मृत्यू का आला नाही. म्हणजे त्यांना आई वडिलांचा कृपाशीर्वाद होता, जोपर्यंत तुझी इच्छा होणार नाही तोपर्यंत तुला मृत्यू हात लावणार. बरोबर, त्यांनी एवढा त्रास का बरं सहन केला. एवढा त्रास का सहन केला. प्राण त्यागायला पाहिजे होता एवढा त्रास होत असेल तर. म्हणजे ते वाट पाहू लागले उत्तरायण प्रारंभ होण्याची. उत्तरायण प्रारंभ होईल आणि तेव्हा आपला प्राण सोडायचा. उत्तरायणामध्ये त्या ठिकाणी प्राण त्यागल्यानंतर जीवाला सद्गती प्राप्त होणार. तसं महात्म्यानं तर कधी आपला देह सोडला तर त्याला काही येत नाही, काळाची वेळेची त्याला मर्यादा नाही. परंतु उत्तरायणामध्ये वर्षातून 2 आयन असतात, दक्षिणायन आणि उत्तरायण. आता सध्याचा जो काळ चालू आहे तो कोणताचा काळ चालू, दक्षिणायनाचा काळ चालू आहे, मकर संक्रांती पर्यंतचा काळ. आणि महाभारताचं युद्ध हे मकर संक्रांतीच्या अगोदर येणारी जी एकादश आहे त्या दिवशी गीता जयंती असते. गीता जयंती, त्या गीता जयंतीला त्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झाले. कारण पहिल्या दिवशी गीतेचा उपदेश झाला होता अर्जुनाला. आणि उत्तरायणाला काही दिवस बाकी होते आणि तो दिवस येऊन ठेवलेला होता. भगवान श्रीकृष्ण पांडवांसहित आले. भीष्माचार्यांना आनंद वाटला की देव माझ्या भेटीला आले. भीष्माचार्यांनी नमन केले, नमस्कार केला भगवंता. भीष्माचार्यांचं भाग्य किती म्हणावं. मरते वेळी साक्षात देवाचं दर्शन, देवाकडे पाहत पाहत प्राण सोडावे. अहो, मरते वेळेत देवाचं नाव जरी आठवलं जीवनाचं कल्याण आहे, पण आपल्याकडून ते सुद्धा होत नाही. मरताना आपल्याला फक्तच काहीतरी आठवतं, देवाचं नाव नाही आठवत. भीष्माचार्यांचं भाग्य म्हणावं की मरते वेळेत देवाचं दर्शन. भगवंतानं सांगितलं या पांडवांना काही समजून सांगा. पांडवांना म्हणजे युधिष्ठिराला काही समजून सांगा. याला वाटतं की माझ्यामुळे सर्व घडलं, सगळं पाप माझ्या डोक्यावर आहे. त्यावेळेस भीष्माचार्यांनी राजधर्म सांगितला. राजधर्म कशाला भागवतामध्ये त्याचं विशेष वर्णन नाहीये, परंतु महाभारत ग्रंथामध्ये विशेष वर्णन आहे की राजधर्म काय आहे, क्षत्रिय धर्म काय आहे, राजाने काय केलं पाहिजे, क्षत्रियाने काय केलं पाहिजे हे समजावून सांगितलं. विष्णू सहस्त्रनामाचा उपदेश केला आणि भगवंताची सुंदर अशा प्रकारची भीष्माचार्यांनी स्तुती केलेली आहे. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती संकृत पुंगवे विभूमनी. हे भगवंता, माझी अत्यंत शुद्ध आणि कामना रहित, कामना विरहित झालेली बुद्धी मृत्यूच्या वेळी हे भगवंता तुमच्या चरणावर मी समर्पित करतो. काय समर्पित केलेले? सगळ्यात मोठं समर्पण आहे. आपण समर्पण करतो कशाचं? पत्रम पुष्पम फलम तोयम. फुलाचं समर्पण, पानाचं समर्पण, पाण्याचं समर्पण, फळाचं समर्पण, धनाचं समर्पण, वेगवेगळ्या प्रकार अन्नदानाचं समर्पण, वेगवेगळे समर्पण करतो.
परंतु सगळ्यात मोठं समर्पण कोणतं? आपली बुद्धी देवाला समर्पण करा, सगळ्यात मोठं समर्पण. भगवंताला आपलं मन देणं. तू म्हण हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी, सर्वात मोठं दान आहे. आणि सर्वात मोठं दान भीष्माचार्यांनी केले. आणि भीष्माचार्य म्हणतात माझी बुद्धी तुम्हाला अर्पण करतो. तुम्ही म्हणा आमची बुद्धी देवाला अर्पण करतो, पण आपल्या बुद्धीला देव आवडला पाहिजे. आवडला तर तिला अर्पण कर. आपल्या बुद्धीला काय आवडतं? आपल्या बुद्धीला संसार आवडतो, विषय आवडतात, प्रपंच आवडतो. आणि ज्या बुद्धीला विषय आवडतात, प्रपंच आवडतो, संसार आवडतो, त्या बुद्धीला देव आवडत नाही. एकच कोणती तरी गोष्ट आवडत असते. मग कोणत्या बुद्धीला देव आवडतो? म्हणजे जी बुद्धी शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे पवित्र आहे. ज्या बुद्धीमध्ये कामना राहिलेली नाही, इच्छा कोणती राहिलेली नाही, त्याच बुद्धीला त्या ठिकाणी देव आवडतो. आणि अशी बुद्धी भीष्माचार्य म्हणतात तेव्हा मी तुमच्या चरणावर त्या ठिकाणी अर्पण करतो. हे भगवंता, ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे, त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात स्थित राहून